ईशादी 9 उपनिषद म्हणून एक पुस्तक आहे. बरं. गोरखपूर गीता प्रेसनी प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये वरती श्लोक दिलेला आहे, खाली त्या श्लोकाची फोड दिलेली आहे की कुठल्या संस्कृत शब्दापासून कसं सुरू झालं आणि त्याच्या खाली संदर्भ देऊन आणि त्याच्या खाली पूर्णपणे त्याचं भाषांतर दिलेलं आहे. बरं. हे वरवरचं भाषांतर प्रथम वाचून घ्यायचं. बरोबर. वाचनाने आपण एकदा आपल्याला लक्षात येतं की काय कळलं आणि काय नाही कळलं. जे नाही कळलं ते बाजूला लिहून ठेवायचं आणि मग ज्यावेळेस आपण संतांच्या दर्शनाला जातो त्यांना त्याबद्दल तद्विद्यम प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तद्विद्यम, विद्यम म्हणजे जाणणे. काय जे जे आपल्याला अडलेलं आहे कठोपनिषदात ते जाणणे. कसं? 3 प्रकारे. प्रणिपातेन, मनापासून शरण जाऊन की हे महाराज मला हे कळलं नाही, हे जरा समजावून सांगा. परिप्रश्नेन, मला हे कळलं नाही, हे मी पॉइंट्स काढलेले आहेत, एवढं समजलेलं, हे बरोबर आहे का? जे समजलेलं नाही ते जरा समजावून सांगाल का? परिप्रश्नेन. आणि एवढंही जमत नाही की एवढा आता मला अभ्यास कोण करणार, एवढ्या नोट्स कोण करणार? मग संतांची सेवा करू. तद्विद्यम प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया गीतेमध्ये सांगितलं. त्याप्रमाणे पहिल्यांदा आपल्या प्रयत्नाने आपल्याला काय समजतंय तेवढं बघून घ्यावं. जे अडलेलं असेल ते संतांकडे जाऊन मार्गदर्शन करावं. कारण ही उपनिषद विद्या आहे, जवळ गुरुच्या जवळ बसून शिकण्याची विद्या आहे.